सर. बघा, अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 10. पहिल्यांदा प्रॉब्लेम रीड करायचा, समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. आपली मेथड तर सर्वांना माहिती. आता हा 20वा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे सगळ्यांना येत असेल असं गृहीत धरतोय. कारण की आता कोणालाही येणार नाही, मला जमत नाही वगैरे, आता हे काय आता आपल्याकडे चालणार नाही. कारण की आपण आता हा 20 नंबरचा प्रॉब्लेम घेतोय जवळजवळ, आहे का नाही? त्यामुळे सगळं सोपं असणार आहे. तर चला सुरू करू आपण. बघा, पहिल्यांदा प्रॉब्लेम रीड करतो. सर्वांना स्क्रीन दिसते ना? कारण की माझं लोकेशन चेंज आहे. मी जेजुरीत असल्यामुळं थोडासा आवाज माझा कमी येईल. कारण की घरी असल्यावर मी मोठ्याने ओरडतो आणि इथं असल्यावर थोडस आजूबाजूला शेजारी वगैरे असतात. कुणाशी बोलतोय, एकटाच लॅपटॉपवर बोलतोय असं व्हायचं. तर पहा, Shipra and Manisha are partners sharing profit and losses in their capital ratio. कॅपिटल रेशो म्हणजे काय? त्यांचं जे कॅपिटल दिलेले त्याच्या प्रमाणात आपल्याला तो रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. अतिशय सोपा असतो कॅपिटल रेशो कॅल्क्युलेट करायचं. फर्स्ट जायचं ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आणि त्यांचं हे कॅपिटल जे दिलेले ना आपल्याला, त्या कॅपिटलच्या अमाऊंट बघायच्या. आणि कॅपिटल मध्ये समान शून्य किती आहेत बघा, 4 शून्य समान आहेत. तर हे सगळे शून्य जर झाकले तर किती दिसतात? 9 आणि 3. म्हणजे त्यांचा रेशो 9:3 येतोय. पण याला अजून आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. 3 एके 3 आणि 3 त्रिक 1:1. म्हणजे रेशो काय येईल आपला? 3:1. कळलं का रेशो कसा काढला कॅपिटल रेशो? हो सर. ओके, चला आता नेक्स्ट पुढे जाऊया. त्यांचा कॅपिटल रेशो तो आहे यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट तयार करायचंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचंय आणि बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट म्हणजे 31 मार्च 2019 या सगळ्या स्टेटमेंट तयार करायच्या आहेत. डेबिट बॅलन्सेस आता सगळं माहिती मी सांगणार नाही. लॅबिलिटी, असेट, एक्सपेन्सेस काय, तर त्या असेट आणि एक्सपेन्सेस असतात. सन्ड्री असेट कुठं लिहिणार सांगा पटकन. बॅलन्स शीट असेट साईड. व्हेरी गुड. बॅलन्स शीट असेट. परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला. फर्निचर असेट साइड. प्लांट अँड मशिनरी वेजेस सॅलरीज व्हेरी गुड. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसचे डेबिट. प्रॉफिट अँड लॉस डेबिट म्हणजे पीडी. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल असेट साइड. कॅरेज आउटवर्ड बॅलन्स शीट असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. लक्षात राहू द्या, आपल्याला जे चुकते त्याला स्टार मार्क करून ठेवायचं. आपण जिथं कन्फ्युज आहे ना, जो आयटम आपल्याला अवघड वाटतोय ना, आपली सवय चांगली लावून ठेवायची. चुकलं की त्याला स्टार मार्क करून ठेवायचं, म्हणजे आपल्याला लक्षात राहते की आपण कुठे चुकलो होतो. पोस्टेज बॅलन्स शीटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट. सेल्स रिटर्न सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स मधून लेस करायचे. लेस करायचं कशामधनं? सेल्स मध्ये. त्याच्यानंतर कॅश इन हँड बॅलन्स शीट असेट साईड. कॅश ॲट बँक असेट साइड. त्याच्यानंतर इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट. बरोबर. आता ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड. आणि का डेबिटला लिहायचं सांगा बरं? कारण एक्सपेन्सेस दिले नाही. कारण की जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस हे दिलेले नाहीत. त्याच्यामुळे आपण हा कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. आणि हे जर दिले असते तर कुठं लिहिलं असतं आपण? तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. व्हेरी गुड. कुठं लिहिलं असतं आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिला असतं. त्यामुळे आता आपण हा कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड. डेबिट साइडला लिहिणार. ओके. तर चला तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहू. त्याला लिहा पीडी. त्याच्यानंतर वेअर हाऊस रेंट, प्रॉफिट अँड लॉस ऍडव्हर्टाइजमेंट,
Profit and loss Profit and account. loss account debit side. आणि बिल्डिंग Building Balance asset sheet side. asset side. व्हेरी गुड. आणि इकडे पहा आता सेल्स ट्रायल क्रेडिट बॅलन्स Trading account credit side. Credit रेंट profit and loss account debit side. डेबिट का क्रेडिट साइड Credit side. सन्ड्री क्रेडिटर्स Balance sheet. Liability. Balance sheet बॅलन्स शीट लायबिलिटी साइड परचेस रिटर्न trading च्या debit Purchase मधून less व्हेरी गुड. डिस्काउंट profit and loss च्या credit बिल्स पेएबल balance sheet liability side. व्हेरी गुड. कॅपिटल अकाउंट Balance sheet liability बॅलन्स शीटच्या Balance- लायबिलिटीला का, कारण की त्यांनी करंट अकाउंटचा Current बॅलन्स account. दिले आपल्याला. त्यामुळे आपण एक कॅपिटल अकाउंट तयार करत नाही. करंट अकाउंटचा बॅलन्स दिला कोणता अकाउंट तयार करतो, करंट अकाउंट तयार करतो. current account आणि आता हे करंट अकाउंटचा बॅलन्स कुठे लिहिणार, करंट अकाउंटच्या credit side. क्रेडिट साइड. इतकं फास्ट का घेतलं, कारण की आपलं शेवटचा प्रॉब्लेम आणि हे सगळं तुम्हाला माहितीये. कोण नवीन आहे का, आज फर्स्टच लेक्चर आहे. जर नवीन असेल तर त्याला खूप जड जाईल, कारण की हे कसं येतं हेच आपल्याला माहित नसणार आहे. कारण की मी जे आता मला बरेचसे जण प्रश्न विचारतात नवीन, सर ते प्रॉफिटच्या डेबिटला पीडी, बीए, टीडी, टीसी हे कसं काय आपण ओळखायचं. तर त्यासाठी सुरुवातीचे लेक्चर बघायचे जे पहिल्यापासून मी तुम्हाला शेअर केलेले आहेत, ते जे नवीन असतील त्यांनी. तर चला पुढे इकडे पहा. स्टॉक ऑन 31 मार्च 2019. 31 मार्च 2019 चा स्टॉक दिलाय 37,000. तो कुठं लिहिणार, ट्रेडिंगच्या Credit side. Balance sheet asset side. asset side. व्हेरी गुड. ट्रेडिंग क्रेडिट बॅलन्स शीट असेट. सेल्स इन्क्लूड सेल्स ऑफ मशिनरी. बघा सेल्स मध्ये इन्क्लूड आहे मशिनरी विकलेली. किती रुपयाला, 2,000 रुपयाला. विच इज सोल्ड ऑन विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. जी कधी विकली होती, 1 एप्रिल 2018ला, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला विकली होती. म्हणजे आपल्याला हे काय काय आहेत, हे ऍक्च्युली आपला मशिनरी माल आहे का, गुड्स आहे का, तो आपण विकतोय म्हणून नाही, आपली asset आहे. पण तो आपण सेल्स मध्ये दाखवलाय, चुकीचं दाखवलंय हे, बरोबर आहे ना. तो आपला काही माल नाही, आपला काही सेल्स नाही, म्हणून तो आपण सेल्स नाही म्हटल्यावर सेल्स मधनं वजा करणार, सेल्स मधनं वजा. Balance sheet आणि बॅलन्स शीट असेट विकल्यामुळं मशिनरी आपली कमी होईल का वाढेल, कमी होईल. मधून लेस करायचं. हा. आणि मशिनरी मधून सुद्धा काय करावं लागेल, हे लेस करावं लागेल. म्हणजे याचे दोन इफेक्ट समजले का, लेस सेल्स आणि लेस मशिनरी. कळलं का. हा. आता स्टार मार्क करायचं आपल्याला मशिनरी आणि सेल्सला. आता मशिनरी पहा कुठं दिसते, डेबिट बॅलन्सेस मध्ये प्लांट अँड मशिनरी, या त्या ठिकाणी त्याला स्टार मार्क करू. आणि सेल्सला सुद्धा स्टार मार्क करूया. सेल्स रिटर्न आहेत का, आहेत. सेल्सला 2 स्टार मार्क होतील. परचेसला 1 स्टार मार्क करून ठेवा. परचेस रिटर्न सुद्धा आहेत. चला पुढे जाऊया. नंबर 2, 3 चे ऍडजस्टमेंट बघा. डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट. अरे बापरे, ऍडजस्टमेंट तर खूपच खतरनाक दिली त्यांनी. काय केलेलं आहे, फिक्स असेटवर डेप्रिशिएशन दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला फिक्स असेट ओळखता आल्या पाहिजेत. 5% डेप्रिशिएशन आहेत. आता फिक्स असेट कोणत्या कोणत्या असतात की ज्या आपण लॉंग टर्म साठी, लाईफ टाइम आपण यूज करण्यासाठी घेतो. उदाहरणार्थ बिल्डिंग असेल, मोटर कार असेल, मशिनरी असेल, ह्या कंपनीमध्ये लाईफ टाइम साठी असतात, त्याला आपण फिक्स असेट म्हणतात. फिक्स असेटची दुसरी डेफिनेशन, ज्या मशिनरी आपण 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी खरेदी करतो त्याला फिक्स असेट असं म्हणणार. तर बिल्डिंग आपली फिक्स असेट होऊ शकते का. हो सर. यस. ओके. मग बिल्डिंग वर पण डेप्रिशिएशन आहे, स्टार मार्क करून ठेवायचं. त्याच्यानंतर बिल्डिंग झाल्यानंतर अजून पहा, प्लांट अँड मशिनरी फिक्स असेट होईल. प्लांट अँड मशिनरीला दुसरा स्टार मार्क होईल. फर्निचर सुद्धा फिक्स असेट आहे, फर्निचरला सुद्धा 1 स्टार मार्क होईल. अजून कोणती फिक्स असेट दिसते का. नाही. या 3 असेट वर डेप्रिशिएशन असणारे 3 असेटला स्टार मार्क केलं. ऍडजस्टमेंट कळली का सर्वांना. 3 नंबरची छोटी पण हो. त्याच्यानंतर इच पार्टनर इज एंटायटल टू गेट कमिशन. आता पार्टनरला कमिशन भेटणार आहे, बरोबर. किती, 1%. कशावर, ग्रॉस प्रॉफिट काढल्यावर. म्हणजे आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आधी क्लोज करावं लागेल आणि मग ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल. आता हे पार्टनरला भेटतंय
म्हटलं पार्टनर करंट अकाउंटच्या कुठं लिहिणार आपण? क्रेडिट साईडला. क्रेडिट साईडला. कुठं लिहिणार? साईडला. क्रेडिट साईडला लिहिणार. एक इफेक्ट. आणि फर्मच्या दृष्टिकोनातून हा खर्च आहे म्हटलं कुठं दाखवणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. डेबिट साइड. ओके, क्लिअर. ऍडजस्टमेंट इथपर्यंत एक आहे आणि इथनं पुढे त्यांनी अजून दुसरे ऍडजस्टमेंट अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. पर ॲनम मीन्स प्रत्येक वर्षाला. तर कॅपिटलवर सुद्धा 5% इंटरेस्ट भेटणार आहे. पार्टनरला हे भेटणार आहे म्हटल्यावर करंट अकाउंटच्या कुठं? क्रेडिट साइडला. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं? डेबिट साइडला. क्लिअर का सर्वांना? हे मी काय केलं ते दोन ऍडजस्टमेंटचे दोन्ही. ओके. आउटस्टँडिंग वेजेस डायरेक्ट ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे स्टार मार्क कशाला नसेल. वेजेस ₹200 आणि सॅलरी ₹500. आता आउटस्टँडिंग वेजेस आणि सॅलरीची ऍडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहेत. फर्स्ट इफेक्ट ऍड इन. व्हेरी गुड. त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस म्हणजे वेजेस आणि सॅलरी मध्ये ऍड करणार. आणि दुसरा इफेक्ट कुठं दाखवणार? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. व्हेरी गुड. आता आपल्याला वेजेस आणि सॅलरीला स्टार मार्क करावं लागेल. पाहूया वेजेस आणि सॅलरी एका खाली एक आयटम दिलेले पहा या ठिकाणी. वेजेस आणि सॅलरी. ओके. ऍडजस्टमेंट क्लिअर सर्वांना? ओके. नंबर लास्ट, क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. इट्स मीन काय आहे? RDD, रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स. RDD ची ऍडजस्टमेंट एक कशातनं लेस करतो आपण? सन्ड्री डेटर्स मधून. व्हेरी गुड. डेटर्स किंवा सन्ड्री डेटर्स मधून. आणि कुठं दाखवतो प्रॉफिट अँड लॉसच्या? डेबिट साईडला. डेबिट साइडला. व्हेरी नाईस. आता पहा आपल्याला डेटर्सला एक स्टार मार्क करावा लागेल. डेटर्स कुठे दिसत आहेत? वर दिलेत सुरुवातीला सगळ्यात. त्याला स्टार मार्क करून घ्या. अशा पद्धतीने आपण ह्या ऍडजस्टमेंट सगळ्या समजून घेतल्या. कोणता आयटम कुठं जातो हे सुद्धा लिहून घेतलं. याच्यामध्ये कोणाला काय अडचण? ओके. चला आता सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. सर्वजण सोबत राहा. प्रॉब्लेम जर असा जास्त आहे म्हणजे काय मोठा आहे त्यामुळे आपल्याला 40 मिनिटात होणार नाही. एक 10-15 मिनिटं एक्स्ट्रा लागतील. फास्ट केलं तर होऊन जाईल. तर सुरू करूया. फर्स्ट, सर्वांनी तयार केलेलं असेल ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, करंट अकाउंट. आता या ठिकाणी माझ्याकडे कॅपिटल, आपण त्याचं नाव चेंज करू नंतर. आणि बॅलन्स शीट एवढं तयार करावं लागणार आहे. तर फर्स्ट आता ट्रायल बॅलन्सचे डेबिट बॅलन्सेस ट्रान्सफर करून घ्यायचे. पहिलं काय आहे? सन्ड्री डेटर्स. कुठं लिहिणार आपण सन्ड्री डेटर्स? बरोबर. बॅलन्स शीटच्या असेटला इनरला लिहून टाकणार. सन्ड्री डेटर्स लिहा सर्वांनी. सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स. आणि अमाऊंट किती पहा सन्ड्री डेटर्सची? 28,000. 28,000. 28,000. इनर कॉलमला लिहिलं. एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून एक ओळ जागा सोडली. नेक्स्ट, सन्ड्री डेटर्स झाल्यानंतर परचेस कुठे लिहायचे? व्हेरी गुड. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचे, परंतु आधी ओपनिंग स्टॉक लिहायला जागा ठेवायची. टू ओपनिंग स्टॉक. हेडिंग लिहून ठेवा. टू ओपनिंग स्टॉक. ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस ती अमाऊंट लिहूया. आणि त्याच्यानंतर सोबत राहायचं. आता फास्ट थोडस, शेवटचा प्रॉब्लेम आहे. टू परचेस. ऍडजस्टमेंट आहे. परचेस रिटर्न आहेत. अमाऊंट किती लिहिणार? इनरला 55,000. 55,000. क्लिअर का सर्वांना? सोबत आहेत का सर्वजण? सांगा. हो सोबत आहे. ओके. चला 55,000 लिहिलं. परचेस. त्याच्यानंतर फर्निचर कुठं लिहिणार? बॅलन्स शीट असेट. बरोबर. बॅलन्स शीटच्या असेट साइडला फर्निचर लिहा. कुठे? इनर कॉलमला लिहिणार आपण फर्निचर. अमाऊंट लिहा 38,500. फास्ट लिहायचं आता. 38,500. 38,500 फर्निचर. देन आफ्टर नेक्स्ट, प्लांट अँड मशिनरी 60,000. बॅलन्स शीटच्या असेटला दोन ऍडजस्टमेंट आहेत त्यामुळे आपण काय करणार? 2 ओळी जागा सोडणार. म्हणजे टोटल आपल्याला 3 ओळी जागा सोडावी लागतील. लिहा सर्वांनी. प्लांट अँड मशिनरी. 60,000. मशिनरी 60,000. 60,000. पहिल्या ऍडजस्टमेंट साठी 1 ओळ जागा आणि दुसऱ्या ऍडजस्टमेंट साठी 2 ओळी जागा. क्लिअर का सर्वांना? हो सर.
ओके चला. प्लांट अँड मशिनरी झाल्यानंतर वेजेस कुठे लिहायचे ट्रेडिंगच्या? डेबिटला. डेबिटला. या सर्वांनी वेजेस आणि अमाऊंट लिहा इनर कॉलमला 800, कारण की याच्यावर ऍडजस्टमेंट आहे 800 रुपये, आणि एक ओळ जागा सोडा. त्याच्यानंतर सोबत राहायचा सर्वांनी सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचंय. हो. इनर कॉलम टू सॅलरीज. अमाऊंट इनर कॉलमला लिहिणार अमाऊंट लिहा 3500 रुपये, 3500 इनर कॉलम, आणि एक ओळ जागा सोडली आपण सॅलरी लिहिल्यानंतर. ओके. सॅलरी नंतर डिस्काउंट. डिस्काउंट कुठे लिहायचं आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला लिहा टू डिस्काउंट. आपण दिला असेल का आपल्याला भेटला असेल? दिला. भेटला असेल. दिला हो, सर. असेल. खर्च आहे आपला म्हणून आपण त्याला डिस्काउंट अलाउड म्हटलं तरी चालेल, किंवा नुसतं डिस्काउंट लिहिलं तरी चालेल. आणि आउटरला अमाऊंट लिहा 800, कारण की ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. सोबत आहेत ना सर्वजण? हो हो. सर. ओके चला डन. पुढे जाऊया. बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीटच्या कुठं? Asset side. ऍसेट साईडला. व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या असेटला लिहा बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल. आणि अमाऊंट लिहा 14,400 रुपये. 14,400 रुपये. ओके. बिल्स रिसिवेबल झाल्यानंतर कॅरेज आउटवर्ड. आउटवर्ड. प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे लिहायचं आहे? डेबिट साईड. डेबिट साइडला लिहा टू कॅरेज आउटवर्ड. टू कॅरेज आउटवर्ड. आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी कॅरेज आउटवर्डची 1,000 रुपये. 1,000 रुपये. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. सर. पोस्टेज किती आहे पहा? 500. कुठे लिहायचंय? प्रॉफिट अँड Just account check. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू पोस्टेज. टू पोस्टेज. अमाऊंट लिहा 500. 500 रुपये आउटर कॉलम. सेल्स रिटर्न कुठे लिहायचंय? सेल्स मधून सेल्स मधून लेस क्रेडिट. ट्रेडिंगच्या क्रेडिटला अधिक ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स हेडिंग देऊन ठेवूया. अमाऊंट भेटेल त्यावेळेस लिहू बाय सेल्स. बाय सेल्स. आणि त्यातून लिहा लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न. आणि अमाऊंट किती पहा सेल्स रिटर्नची? 500. 500. व्हेरी गुड. 500 रुपीज. 500 रुपये. अशा पद्धतीने आपण सेल्स रिटर्न सुद्धा लिहून घेतलं. पुढे कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक 4,000 47,000 कुठं लिहिणार आहे? बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहा कॅश इन हँड. कॅश इन हँड 4,000 रुपये ना. आणि त्याच्याच खाली लिहा कॅश ॲट बँक. 47,000. कॅश ॲट बँक 47,000. सोबत आहेत का सगळे? हो सर. ओके चला. कॅश ॲट बँक झाल्यानंतर इन्शुरन्स कुठं लिहिणार? इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईड. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू इन्शुरन्स. अमाऊंट किती पहा इन्शुरन्सची? 2,000 रुपये. आउटरला लिहा 2,000. इन्शुरन्स. इन्शुरन्स झाल्यानंतर ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आहे 17,800 रुपये. तर तो आपण ट्रेडिंगच्या कुठं लिहिलाय? डेबिटला लिहिणार. आउटर कॉलमला 17,800. 17,800. त्याच्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सोबत राहायचं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस. अमाऊंट लिहा ट्रेड एक्सपेन्सेसची 1,500. 1,500. आवाज येते कोणाच तरी म्यूट करा.
सोबत आहेत ना सर्वजण? फास्ट चाललोय आपण आज. हो वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचं. चला, टू वेअर हाऊस रेंट, वेअर हाऊस रेंट आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी. वेअर हाऊस रेंटची 2500 रुपये फक्त, 2500. ओके. चला पुढे ऍडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉसच्या. चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा ऍडव्हर्टाइजमेंट 1000. 1000 रुपये आउटर कॉलमला लिहून टाकायचे. आणि लास्ट बिल्डिंग 20,000 बॅलन्स शीटच्या. अमाऊंट इनर कॉलमला. व्हेरी गुड. अमाऊंट इनर कॉलमला बिल्डिंग किती 20,000 रुपये इनरला लिहिणार आणि एक ओळ जागा सोडणार. चला झालं. अशा पद्धतीने आपण डेबिट बॅलन्सेस सगळे ट्रान्सफर केलेत. आता क्रेडिट बॅलन्सेस कडे जाऊया. फर्स्ट काय पहा, सेल्स कुठं लिहितो ट्रेडिंगच्या. क्रेडिट साईडला. अमाऊंट लिहिलेली, नाव लिहिलेले फक्त अमाऊंट लिहून 1,20,000 रुपये इनरला लिहून ठेवायचे आणि 500 रुपये त्यातनं वजा झाले तर आउटरला किती दिले. 1,00,000 19,500 इनरला लिहा. सॉरी आउटरला नका लिहू, कारण की सेल्स वर 2 ऍडजस्टमेंट आहेत. 1,19,500 इनरला लिहा सर्वांनी. 1,19,500 इनरला लिहा आणि अजून एक ओळ जागा सोडा अशा पद्धतीची. ओके, क्लिअर का सर्वांना मी काय केलं. ओके चला, रेंट लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या. क्रेडिट साईडला. क्रेडिट साईडला एक ओळ जागा सोडायची आणि लिहायचं बाय रेंट आणि अमाऊंट लिहा 1,800 रुपये आउटर कॉलम. 1,800. रेंट झाल्यानंतर क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स कुठे लिहायचं. 5 ते 6 ओळी जागा सोडा, जास्त जागा सोडा आणि लिहा सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स आणि अमाऊंट किती आहे पहा, 38,500, 38,500. चला त्याच्यानंतर परचेस रिटर्न कशातनं लेस करायचे. परचेस आमच्या डेबिट साईडला. ओके हो परचेस मधनं लेस करणार. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिलंय लेस परचेस रिटर्न. परचेस रिटर्न आणि अमाऊंट किती पहा, परचेस रिटर्नची 1,000. 1,000. 55 वजा 1,000 किती येतील, 54,000. आउटरला आले 54,000. क्लिअर का सर्वांना इथपर्यंत. डिस्काउंट कुठं लिहिणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या. क्रेडिटला. चला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट लिहू आणि लिहूया बाय डिस्काउंट. सोबत राहा सर्वांनी, बाय डिस्काउंट. अमाऊंट लिहा 500. डिस्काउंट झालं. बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या कुठं. व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहायचं बिल्स पेएबल आणि अमाऊंट लिहा बिल्स पेएबलची 9,000 रुपये. 9,000 रुपये. नेक्स्ट बिल्स पेएबल झाल्यानंतर कॅपिटल हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीलाच लिहायचंय. जाऊ बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला, त्या ठिकाणी हेडिंग द्या कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट त्याला अंडरलाईन करायची. पहिली पार्टनरचं नाव काय आहे, क्षिप्रा ना. स्पेलिंग थोडस वेगळे. ओके. अमाऊंट लिहा 90,000 रुपये इनरला आणि दुसरी आहे मनीषा. ती जी आहे 30,000 रुपये. टोटल आउटरला किती लिहा दोघांची मिळून.
1,20,000. व्हेरी गुड. आउटरला टोटल लिहिली 1,20,000. चालतंय. कॅपिटल लिहिला. आता करंट अकाउंटचा बॅलन्स कुठं लिहायचा आहे? करंट अकाउंटच्या क्रेडिट साइड. क्रेडिट साईडला 5,000 आणि 3,000. आपण पार्टनर्स करंट अकाउंट तयार केले. मी फक्त याचं नाव चेंज करतो. तुम्ही जर कॅपिटल लिहिला असेल तर तो शब्द खोडा आणि फक्त करंट. करंट अकाउंट असं लिहा. करंट अकाउंट. धुवा लागेल थोडस. मी धुलच नाही ते. चालतं. पार्टनर्स करंट अकाउंट. त्याच्या क्रेडिटला आपण काय लिहिणार आहे? बॅलन्स लिहिणार आहे. काय? बाय बॅलन्स बॅलन्स ब्रॉड डाऊन. आणि अमाऊंट लिहिणार 5,000. क्षिप्रा आणि मनीषा. मी शॉर्ट मध्ये नाव लिहितो. मला लय सवय शॉर्ट लिहायची. कंटाळा आहे मला लिहिण्याचा. किती? 5,000 आणि 3,000. ओके. आपण काय केलं? सगळे डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेतले. क्लिअर का सर्वांनी इथपर्यंत? हो सर. ओके. कारण की थोडस स्पीड मध्ये मी सांगतोय कारण की 20वा प्रॉब्लेम आहे. सगळेच प्रॉब्लेम जर खूप स्लो शिकवले तर आपल्याला 2 वर्ष लागतील अकाउंट पुस्तक संपवायला. चला पुढे जाऊया. फर्स्ट ऍडजस्टमेंट स्टॉक ऑन 31 मार्च 2019. सर्वांना माहिती आहे. मी अजिबात घसा तोडणार नाही. मला इफेक्ट सांगा. क्रेडिट साइड. बॅलन्स. व्हेरी गुड. ट्रेडिंगच्या क्रेडिटला यायचं आणि सर्वात शेवटी बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट लिहा सर्वांनी. 37,000. 37,000 रुपये. क्लिअर का सर्वांना? इथं आपण कुठं लिहिला तो? हो सर. आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट लिहा 37,000. आउटर कॉलम 37. फर्स्ट ऍडजस्टमेंट झाली. टिक मार्क करून टाकायचं लगेच. सेकंड ऍडजस्टमेंट बघा. सेल्स इन्क्लूड मशिनरी 2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल. 1 एप्रिल म्हणजे 1 एप्रिललाच ती सोल्ड केली होती. सेल्स मध्ये इन्क्लूड आहे ती. आपल्याला सेल्स मधनं काय करावं लागेल? लेस करावं लागेल. आणि मशिनरी मधनं सुद्धा काय करायचे आपण? लेसच करायचं. ओके. चला जाऊया सेल्स कडे आणि त्या ठिकाणी म्हणूया लेस सेल ऑफ मशिनरी. सेल्स ज्या ठिकाणी लिहिले तिथे इनरला लेस सेल्स ऑफ मशिनरी. अमाऊंट लिहा 2,000. ही ऍडजस्टमेंट नवीन आहे. आतापर्यंत नव्हती. त्यामुळं हिला स्टार मार्क म्हणजे IMP करा. 1,19,500 मधनं 2 गेले तर आउटरला किती देईल? 1,17,500 रुपये. बरोबर का? हो सर. ओके. हो सर. हा. आणि आता काय करायचं? याचा दुसरा इफेक्ट आपल्याला लिहायचा आहे. बॅलन्स शीटच्या असेटला सेल्स मधनं आपलं मशिनरी मधनं लेस. मशिनरी ज्या ठिकाणी लिहिली त्या ठिकाणी म्हणायचं लेस सेल्स ऑफ मशिनरी. सेल्स ऑफ मशिनरी. अमाऊंट 2,000 रुपये. अमाऊंट 2,000. 60 मधनं 2 गेले. किती राहतील आउटरला? 58,000. 58,000. 58,000 आउटर कॉलम. क्लिअर का सर्वांना? सर खाली लिहायचं ना. हो. इनरला इनरला लिहावं लागेल. बरं झालं आठवण करून दिली. 58,000 इनर कॉलमला लिहायचं कारण की अजून एक ऍडजस्टमेंट आहे. क्लिअर का सर्वांना आता? हो. ओके. 2 नंबरची ऍडजस्टमेंट झाली. तिला टिक मार्क करा. नंबर 3 डेप्रिसिएट ऑन फिक्स असेट. आता फिक्स असेट फर्निचर, प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग या 3च आहेत. त्यांच्यावर 5% डेप्रिशिएशन आहे. या 3ही असेट आपण लिहिलेले आहेत बॅलन्स शीटच्या असेटला. पहिल्यांदा जाऊ फर्निचर कडे आणि त्याला म्हणू लेस डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन ऍट किती? 5% ना? 5%. 38,500.
38,500 वर 5% जर कॅल्क्युलेट केलं, आधी 10% करायचं, 3850 येते आणि त्याच्या निम्मे म्हणजे 1925 येतील असा माझा अंदाज आहे. बघा बरं. हो सर बरोबर 1925. 1925 बरोबर ना. तर ते 1925 आपण वजा करूया. 1925 वजा केले 38,500 मधनं आउटरला येतील 36,575. 36,575 575. त्याच्यानंतर दुसरी प्लांट अँड मशिनरी, त्याच्यावर सुद्धा 5% डेप्रिशिएशन आहे. लेस प्लांट अँड मशिनरी पैसे डेप्रिसिएशन ऍट 5%. 58,000 आहे इनरला. लक्षात राहून दे, आपण काय केले, आधी सेल ऑफ मशिनरी मायनस केला आणि या 58,000वर डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करणार आहे. का? कारण की ही जी मशिनरी जी विकली त्यांनी 2,000 रुपयाची, त्यांनी ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले सुरुवातीलाच विकली वर्षाच्या. बघा 1 एप्रिल 2018 ह्या दिवशी विकली, म्हणजे ही आपल्याकडे सुरुवातीपासूनच नव्हती पूर्ण वर्षभर 12 महिने. मग आपल्याकडे 60,000पैकी 58,000चीच मशिनरी वर्षभर होती आणि तीच आपण यूज केली, म्हणून याच्यावरच आपण पूर्ण 5% डेप्रिशिएशन पूर्ण वर्षाचं लेस करणार. 58,000वर 5,810%, त्याच्या निम्मे किती येतील? 900. व्हेरी गुड. 2,900 रुपये वजा केला. 58 मधनं 2 56, 56 मधनं 900 गेले 55,100 आउटरला यायला पाहिजे. 55,100. क्लिअर का डेप्रिशिएशन प्लांट अँड मशिनरीचं सर्वांना? हो सर. सर ओके. चला आता पुढं पहा, बिल्डिंगवर डेप्रिशिएशन आहे. लेस बिल्डिंग पशी यायचं म्हणायचं डेप्रिशिएशन ऍट 5%. 20,000वर 10% काढले ते 2,000 आणि 5% किती येतील? 1,000. 1,000. 20 मधने 1 गेले, आउटरला किती येतील? 19,000. 19,000. व्हेरी गुड. आता हे तीनही डेप्रिशिएशन आपण उचलायचे आणि आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे लिहायचे? डेबिट साइडला. डेबिट साइडला. त्या ठिकाणी लिहायचं टू डेप्रिशिएशन ऑन असेट. ऑन असेट्स, त्याला अंडरलाईन करा आणि तीनही असेट लिहून घ्या. फर्स्ट कोणती आपण असेट घेतली होती? फर्निचर. 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 डॅश करून लिहा फर्निचर. एकच मिनिट हा. अमाऊंट किती फर्निचरची? 1,900. व्हेरी गुड. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीची किती अमाऊंट आहे? 2,900 रुपये. बरोबर ना. आणि त्याच्यानंतर तिसरी असेट आहे बिल्डिंग. बिल्डिंगचे 2,000 रुपये. अशी तीन. 1,000 रुपये. हा 1,000. सॉरी 1,000 रुपये. अशी तीनची टोटल आउटरला जर घेतली, 5शी 5, 2शी 2, 9 9 18 चाला 1 3 5,000. 5,825 रुपये. ओके. ऍडजस्टमेंट समजली का? डेप्रिशिएशनची छोटी होती, परंतु ऍडजस्टमेंट आपल्याला करायला जास्त वेळ लागला. 1-2.5 मिनिटानंतर मीटिंग आपली कॅन्सल होईल. 3च ऍडजस्टमेंट राहिल्यात, त्याच्यासाठी तुम्हाला रिजॉईनिंग करावं लागेल. सर्वांनी रिजॉईनिंग करायचं. चला पुढची ऍडजस्टमेंट काय सांगितले बघा. इच पार्टनर एंटायटल टू गेट कमिशन 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट. अजून ग्रॉस प्रॉफिटच काढला नाही, ही ऍडजस्टमेंट करू शकतो का आपण? नाही. आपल्याला हे ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर करावं लागेल. हिला स्टार मार्क करून ठेवा. त्याच्या पुढं अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. किती टक्के इंटरेस्ट ऑन कॅपिटल? 5%. आता हे करू शकतो, हे करू शकतो. आधी कॅपिटलच्या अमाऊंट बघाव्या लागतील आपल्याला. कॅपिटल कडे जर गेलो तर कॅपिटल पहा या ठिकाणी 90,000 रुपये आणि 30,000 रुपये. 90,000वर 5% कॅल्क्युलेट केलं. 9च्या निम्मे 4,500. व्हेरी गुड. आणि मनीषाचं बघा 30,000 रुपये, त्याच्या
3,000च्या निम्मे किती 5% कॅल्क्युलेट केले 1,500. 1,500. हे काय आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे. हे करंट अकाउंटच्या कुठं लिहावं लागेल आपल्याला क्रेडिट साईडला. क्रेडिट साइडला. आणि दुसरा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या प्रॉफिट डेबिट साईडला. डेबिट साइडला. व्हेरी गुड. तर जाऊया करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि त्या ठिकाणी लिहूया बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. अमाऊंट कॅल्क्युलेट केलं 4,500 आणि 1,500. कसं काढलं समजलं ना सर्वांना 4,500 आणि 1,500. हो सर. ओके. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या सर्वांनी आता थोडस मला जागा या ठिकाणी वाढवून घ्यावा लागेल. आपण पुढं लेक्चर एंड झाल्यानंतर घेऊया. त्या ठिकाणी लिहितो मी टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मीटिंग कॅन्सल होईल. सर्वांनी रिजॉईनिंग करा. कॅपिटल फर्स्ट पार्टनर आहे क्षिप्रा 4,500 आणि मनीषा 1,500. टोटल आउटरला किती येतील 6,000. 6,000 रुपये. क्लिअर का ऍडजस्टमेंट सर्वांना. हो सर. ओके. आता दोनच ऍडजस्टमेंट राहिल्यात. 2 ऍडजस्टमेंट साठी रिजॉईनिंग करा. मीटिंग कॅन्सल होईल. मी थोडस वाढवून घेतो तोपर्यंत. आपली ऍडजस्टमेंट नंबर किती झालेली आहे 5 झाली बरोबर ना. 4 झाली पहा. 5 मधली अर्धीच झालेली. 4 मधली अर्धीच झाली. अर्धी शिल्लक आहे. 5 नंबर ऍडजस्टमेंट पहा. 5 नंबर मध्ये काय सांगितले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस आणि सॅलरी आहे. आपण काय करतो त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड करतो आणि बॅलन्स शीटच्या कुठं लिहितो लॅबिलिटीला लिहितो. तर जाऊया संबंधित एक्सपेन्सेस कडे. हा वेजेस लिहिले ट्रेडिंगच्या डेबिटला. तर ट्रेडिंगच्या डेबिटला येऊ आणि त्या ठिकाणी लिहूया ऍड आउटस्टँडिंग वेजेस आणि आउटस्टँडिंग वेजेसची अमाऊंट किती कोण सांगते मला 200. बघा 200 रुपये ऍड झाले. आउटरला किती येतील 1,000. आणि सॅलरी सुद्धा आउटस्टँडिंग आहे. सॅलरी आपण लिहिली आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सुरुवातीला सॅलरी लिहिली. त्या ठिकाणी म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज आणि अमाऊंट आहे आउटस्टँडिंग सॅलरीची 500. 500. तर आउटरला येईल 4,000 रुपये. आता हे ऍडजस्टमेंट आपल्याला माहिती आहेत कॉमन आहेत. तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं 20 प्रॉब्लेम पर्यंत आउटस्टँडिंग वेजेस आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे एक्सपेन्सेस कंपल्सरी ऍडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉक कंपल्सरी. आरडीडी बॅड डेब्ट्स कंपल्सरी ऍडजस्टमेंट आहेत. म्हणजे किती 4 झाले. आणि डेप्रिशिएशन ह्या 4 ऍडजस्टमेंट कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. मग येतात किती एक 6 ऍडजस्टमेंट असल्या तर 2 ऍडजस्टमेंट फक्त वेगळ्या आहेत. ह्या 2 ऍडजस्टमेंट साठीच आपल्याला एवढे 20 प्रॉब्लेम समजून घ्यायचे. तर या 2 ऍडजस्टमेंट कोणत्या. मग नवीन काय येऊ शकतं तर हे कमिशन. त्याच्यानंतर आता ही जी सेल्सची आली अशा दोन्ही काय ऍडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला वेगळे असतात. तर ह्या 2 ऍडजस्टमेंट फक्त तुम्ही समजून घ्यायचे कोणते वेगळे असतील त्याच्यासाठीच फक्त आपल्याला अभ्यास करायचा. बाकी कॉमन ऍडजस्टमेंट आहेत. आता ह्या पाठ झालेले आहेत आपल्या. आणि नंबर लास्ट ऍडजस्टमेंट बघा क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स म्हणजेच आरडीडी 3% ऑन डेटर्स. डेटर्स मधनं काय करायचे लेस करायचे. लेस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. व्हेरी गुड. दुसरा इफेक्ट आहे लायबिलिटीला. हो लॅबिलिटीला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा दुसरा इफेक्ट राहिला. तर लॅबिलिटीला या आणि त्या ठिकाणी लिहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अंडरलाईन करा. पहिल्यांदा लिहा वेजेस अमाऊंट 200 रुपये इनरला आणि सॅलरीज अमाऊंट 500 रुपये इनरला आणि टोटल कितीला आउटरला 700 रुपये. आणि आता 700. आणि आता डेटर्स कडे याल त्यात म्हणा लेस आरडीडी ऍट किती पर्सेंट आहे 3%. जर 3% कॅल्क्युलेट केले तर बघा 2% 1% कॅल्क्युलेट करायचं. 2 शून्य झाकायचे. किती 2 शून्य झाकल्यानंतर 280 येते बरोबर ना.
हो हा 2 शून्य झाकल्यानंतर जी अमाऊंट भेटते ती 280 ही 1% आहे. मग या 280 ला 3 ने गुणायचं. 3 शून्य शून्य 3 ने बरोबर. मी त्याच ठिकाणी कसं येतंय ते 840 सांगतो. 3 शून्य शून्य 8 त्रिक 24 हातच्याले 2 आणि 3 दुने 6 आणि 2 8 800 किती 40. तोंडी करता येतं. कुठेही कसलाही बेरीज वजाबाकी किंवा वर्किंग करायची गरज नाही. फक्त आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार व्यवस्थित आला पाहिजे. हे जर येत नसेल तर त्याच्यासाठी स्पेशल क्लास मॅथमॅटिक्सचा तो लावा तुम्ही. 840 वजा झाल्यानंतर आउटरला किती येतील? 27,160. 27,160. आणि हा आरडीडी प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे लिहायचा? डेबिट साइडला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू आरडीडी. अमाऊंट लिहायची 840 रुपये. आता सगळ्या ऍडजस्टमेंट तर आपल्या संपलेल्या आहेत. काही राहिले नाही. फक्त एक ऍडजस्टमेंट आहे ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर करायचे. मग आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू. ट्रेडिंग अकाउंटचा जर अंदाज घेतला तर क्रेडिट साइड मोठी आहे. पहा क्रेडिट साइड जर टोटल केली ट्रेडिंगची तर किती येतील कोण सांगते मला? 7 आणि 7 14 हातचा आला 1,54,500. 1,54,500. व्हेरी गुड. 1,54,500 रुपये. तेच डेबिटला लिहिले 1,54,500 रुपये. आणि यातनं आपण हे वजा जर केले तर आपल्याकडे ग्रॉस प्रॉफिट राहतोय 81,700 रुपये. त्याला आपण म्हणणार टू ग्रॉस प्रॉफिट carried down. Very good. Carried down. Okay. आणि याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला घेऊया. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट लिहायची किती त्या ठिकाणी? 81,700 रुपये. 81,700. ओके. क्लिअर का सर्वांना? कसं केलं ग्रॉस प्रॉफिट क्लोज आपण कॅल्क्युलेट केला? ओके. आता याच्यावरची ऍडजस्टमेंट आहे शेवटची. पहा काय? इच पार्टनर एंटायटल टू गेट कमिशन 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट. प्रत्येक पार्टनरला म्हणजे इच पार्टनरला 1% कमिशन भेटणार आहे ग्रॉस प्रॉफिटवर. ग्रॉस प्रॉफिट आलाय आपला 81,700. 2 शून्य झाकले तर 817 रुपये कमिशन येईल. 817. 2 शून्य झाकले तर 1% भेटेल म्हणजे किती? 817 हे कमिशन भेटेल. पार्टनरला भेटते म्हटलं पार्टनर्स करंटच्या कुठं लिहिणार आपण? क्रेडिट साइडला लिहायचं बाय कमिशन ऍट 1% ऑन जीपी. जीपी मीन्स ग्रॉस प्रॉफिट. बरोबर. आणि कंसात लिहितो 87,000 किती? सॉरी 81,700. 81,700 गुणुले 1% तर तील 817 रुपये. किती? 817. याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे की 817 कसे काढले सर? नो सर. आणि याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं क्रेडिटच म्हणतो डेबिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू कमिशन टू पार्टनर्स. आणि पहिली पार्टनर आहे तिचं नाव लिहा क्षिप्रा. 817 रुपये. आणि दुसरी मनीषा. हिला सुद्धा 817. असे टोटल जर केले 18 8 8 16 1,634 रुपये. 1,634. हे क्लिअर का सर्वांना? 1,634 कसे कॅल्क्युलेट केले? येस सर. ओके. आणि आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस क्लोज करायचंय. प्रॉफिट अँड लॉस जर क्लोज केलं तर प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साइड मोठी येईल. पहा
ती येते 56,401 रुपये. टोटल केली 56,401, तेच लिहिली डेबिटला 56,401 आणि त्यातनं सगळं वजा केलं तर फक्त 840 रुपये. किती? 840 रुपये तुमचा नेट प्रॉफिट येतं. एकच मिनिट. नेट प्रॉफिट किती येतोय बघा बरं जरासं. नेट प्रॉफिट वेगळा येतोय आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची बेरीज वेगळी. बेरीज 56,401 येते का? नाही, नाही नेट सर. सर 84,000 येते. हो सर 84 84,000. 84,000 येते ना, तेच मला थोडस वाटलं. एकच मिनिट. 84,000 रुपये येते. सॉरी, थोडस माझ्याकडं हे झालेले. टोटल राऊंड फिगर 84,000 येते ना. हो सर. ओके. हा, कारण की माझ्याकडेच आन्सर नाहीये. आणि मला नेट प्रॉफिट सांगा बरं आता किती येतोय. 56,401 रुपये. 84,000 येते आणि नेट प्रॉफिट माझ्या अंदाजे 43,301 आणि 14,100 असे 56,000. 56,401 रुपये येतोय ना. हो सर. हो बरोबर, 56,401 रुपये येईल. 56,401 तो नेट प्रॉफिटच मी त्या ठिकाणी लिहिला होता. सॉरी, 56,401 रुपये. आणि हा जर डिस्ट्रीब्यूट केला त्यांच्या रेशो मध्ये आपण, तर प्रत्येकाला एकाला येईल 42,000, 42,301 आणि एकाला येईल 14,100. याला नाव द्यायचं टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट. आणि पहिला क्षिप्रा आणि मनीषा. यांची टोटल 56,401 आणि हा बॅलन्स हा कुठे लिहायचा? पार्टनर्स करंटच्या क्रेडिटला लिहायचा. क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट. पहिल्याचा आहे 42,301 रुपये आणि 14,100 रुपये. आणि जर हे करंट अकाउंट जर क्लोज केलं तर करंट अकाउंटची टोटल ती पहा. मनीषाची 19,417, 19,417 आणि इकडं याची ती 52,618. तेच डेबिटला येणार 52,618 आणि 19,417. बॅलन्सिंग फिगर तेवढंच राहतील, 19,417 आणि 52,618. आणि याला नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स आपला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला लिहायचं करंट अकाउंट. करंट अकाउंट त्याला अंडरलाईन करा. आणि पार्टनरची नाव पुन्हा एकदा लिहायची सर्वांनी. फर्स्ट पार्टनर आहे क्षिप्रा. एकच मिनिट. आणि दुसरा आहे मनीषा. बॅलन्स आलेला आहे शिफ्राचा 52,618, 52,618 आणि याचा आहे 19,417. 72,000. आणि आउटरला जर टोटल घेतली आपण तर 72,035 रुपये. 72,035. आणि जर बॅलन्स शीट क्लोज केली तर बॅलन्स शीटची टोटल येणार आहे तुमची 2,40,235 रुपये. 2,40,235 रुपये. 2,40,235. अशा पद्धतीने आपला हा प्रॉब्लेम लास्ट होता तो संपलाय. हा समजला का सर्वांना?
हो सर सर ओके सर चालेल ओके